उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। सध्या सत्तेवर असणाऱ्या या सरकारला सत्तेत आणण्यात महाराष्ट्रातील मातंग समाजाचा वाटा मोठा असताना महाराष्ट्रात सगळीकडेच मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे। त्यातील बहुतांश प्रकरणात जातीयवादी मानसिकतेच्या पोलिसांकडून विविध प्रकरणात अन्याय केला जातो। अशी अनेक उदाहरणे आहेत। त्यातीलच एक उदाहरण म्हणजे वाठारमध्ये घडलेला प्रकार होय। प्रकाश दबडे मारहाण प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोतदार यांना निलंबित करावे, सदर प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी करीत बंडखोर सेना पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांच्या नेतृत्वाखाली वडगाव पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी आक्रमक घोषणांनी पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून सोडला। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपाताई वायदंडे यांनी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला। वडगाव पोलीस स्टेशन समोर छेडलेल्या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून अनेक मागण्या करण्यात आल्या। त्यामध्ये मातंग समाजातील प्रकाश दबडे यांना बेदम मारहाण करणाऱ्या आरोपीवर 326 कलमांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात यावी। सदर प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोतदार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी। सदर घटनेकडे लक्ष न देता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या व पोतदार यांच्याकडील तपास काढून घ्यावा अशी मागणी करून देखील त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस निरीक्षक विलास भोसले यांची विभागीय चौकशी करण्यात यावी। गुन्हेगारी व मारहाणीला प्रोत्साहन देणारे सदर गुन्हा घडल्या ठिकाणचे देशी दारू बंद करण्यात यावे। सदर मागण्या येत्या 3 दिवसात पूर्ण न झाल्यास शनिवार दिनांक 7 जून रोजी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा यावेळी आवळे यांनी दिला। या आंदोलनाचे निवेदन नूतन पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी स्वीकारले। यावेळी पोतदार यांच्याबाबतचा अहवाल 24 तासात पाठवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। या आंदोलनात RPIचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपाताई वायदंडे, बंडखोर सेना पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष अमोल भोसले, बंडखोर सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवळे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सर्जेराव कारवेकर, नागनाथ देसाई, शशिकांत वायदंडे, विजय लोखंडे, आलेश नांगरे, सुरेश आवळे, अभिषेक भंडारे, राहुल देडे, अजय साळवे, विनोद हेगडे, विशाल हेगडे, अनुष खुडे, प्रवीण तिवडे, दत्तात्रय भोसले, सचिन कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी किशोर जासूद, कोल्हापूर। गोकुळ सोबत